तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी मार्केटमध्ये शॉपिंगसाठी आलेली असते. तेव्हा तिथे ती उभी असते. तिला जाताना रमाकांत काका दिसतात. तेव्हा ती शॉपिंग बॅग्स घेऊन त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या मागे मागे धावत पडत जात असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी जात असताना शॉपिंग बॅग्स खाली पडतात. तेव्हा ईश्वरी त्या उचलते आणि हातामध्ये घेईपर्यंत रमाकांत काका आणि त्यांचे साथीदार तिथून निघून गेलेले असतात. ते काही ईश्वरीच्या हाती लागत नाही. तर इथे आकाश नम्रताची वाट बघत बसलेला असतो. खूप उशीर होतो, पण इथे आता नम्रता अजून काही घरी आलेलीच नसते. तेव्हा इथे अर्णव गाडीजवळ येतो. बघतो तर काय, ईश्वरी त्या ठिकाणी नसते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर कुठे गेली? आणि तो आपला मोबाईल काढून तिला फोन करत असतो. ईश्वरीच्या हातामध्ये इतक्या बॅग्स असतात की तिला फोन उचलता येतच नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, अरे देवा, गणूबाप्पांनी पुन्हा एकदा माझ्यासमोर इथे अर्णव सरांच्या बाबांना उभं केलं होतं. काय गरज होती मला मूर्खासारखी शॉपिंग बॅग्स घेऊन धावायची? जर मी एकटे आले असते तर त्यांना थांबवू शकले असते. आजसुद्धा हातातून निसटून गेले. आता पुन्हा त्यांची आणि माझी कधी भेट होईल काय माहिती. तर इथे वल्लरी आपल्या रूममध्ये असते. मामा आणि आजी तिथे येतात आणि म्हणतात, काय विहीनबाई? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, काय हो, आता काय झालं? मला का विहीनबाई बोलताय? मामा म्हणतात, अगं असं कसं? आता तू नम्रता आपल्या घरची होणारी सून आहे, तुझी होणारी सून आहे. मग तिची आई तुझी विहीन नाही का? धर, चल फोन घे आणि बारशाचं आमंत्रण तू स्वतः दे. हे बघ वल्लरी, आईने सांगितलं तुला सुप्रियाताईंना आमंत्रण द्यायला. तेव्हा इथे आजी म्हणतात, वल्लरी, तूच फोन घ्यायचा आणि सुप्रियाताईंना आमंत्रण द्यायचं, कळलं का? तेव्हा मामा म्हणतात, आई अगदी बरोबर बोललीस तू आणि मी आईच्या मताशी सहमत आहे. तेव्हा इथे वल्लरीने फोन केलेला असतो. सुप्रिया म्हणते, हॅलो, हां बोला. तेव्हा वल्लरी म्हणत असते की मी बारशाचं आमंत्रण देण्यासाठी फोन केलेला आहे. मी वल्लरी, आकाशची आई बोलते. ती म्हणते, हो का? नाही, आपलं पहिल्यांदाच बोलणं झालं नाही का? म्हणजे जेव्हा कधी मी घरी यायचे तेव्हा आपलं भेटणं बोलणं कधी झालंच नाही. पण आज फायनली तुम्ही आम्हाला फोन केलात आमंत्रण देण्यासाठी का होईना, आणि आपलं बोलणं झालं. आम्ही नक्की येऊ हां बारशाला. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, बरं ठीक आहे, आणि ती फोन ठेवते आणि म्हणते, झालं तुमच्या मनासारखं समाधान झालं का? तेव्हा आता झालं असेल तर जा, मला माझं थोडं काम आहे. तेव्हा मामा आणि आजी तिथून निघून जातात आणि वल्लरी म्हणत असते की सुप्रिया जर इथे आली ना तर ती मला बघेल आणि घरामध्ये नको तो तमाशा होईल. तर इथे सुप्रिया आता बघत असते. आकाश एकटाच आता खूप वेळ बसलेला असतो. तेव्हा सुप्रिया त्याच्यासाठी चहा आणि पोहे करून आणते, जेणेकरून त्याला भूक लागू नये यासाठी. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, आकाश, तुम्हाला एक बोलू का? तुम्हाला राग तर नाही येणार? तेव्हा आकाश म्हणतो, बोला ना, काय बोलताय? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, आकाश, तुमच्या घरामध्ये बारसा आहे ना उद्या, आणि बारशाची तयारीसुद्धा सुरू आहे. तर मी काय म्हणते, तुम्ही आता जास्त वेळ इथे न थांबता तुम्ही घरी जा आणि बारशाच्या तयारीला हातभार लावा. नाहीतर सगळेजण म्हणतील की बारशाच्या तयारीला इथे आकाशच नाही आहे म्हणून. तेव्हा इथे लगेचच आकाश म्हणतो, असं कुणालाही वाटणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तशी ही तयारी होईल. पण इथे नम्रता माझ्यावरती रागवले, तिच्याजवळ बोलणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे ना. जसं इकडे बारसं इम्पॉर्टंट आहे तसंच नम्रताचा राग घालवणंसुद्धा महत्त्वाचं आहे, नाही का? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो, अगदी बरोबर. तर इथे अर्णव आलेला असतो. तो म्हणतो, मी सिंदूर, हे काय? अगं इथे काय करतेस तू? चल, घरी जायचं आहे ना, तुला गाडीत बसायला सांगितलं होतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अहो गाडीतच बसत होते, एक महत्त्वाचं काम आठवलं म्हणून इथे आले. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, चल आता निघूया. तर इथे आता आकाश अजूनही बसलेलाच असतो. पण बसल्या जागी त्याने जर नम्रताला एक कॉल केला असता की मी घरी आलो आहे, तू जरा लवकर ये, तर बरं झालं असतं. तर इथे सुप्रिया येते आणि आकाशला म्हणते, आकाश,
आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही बसा ना, आता जेवूनच जा. 11:30 तर वाजायला आलेत, जेवून गेलात तर बरं होईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही थँक्स आंटी, पण मला जेवायला वगैरे खरंच नको. मी थोडा वेळ बसलो होतो, पण आता मी निघतो. तर इथे नम्रता आणि शुभू हे दोघेजणं आलेले असतात. तेवढ्यातच इथे आकाशचं लक्ष जातं. नम्रता शुभूबरोबर खूपच जास्त आनंदी असते. तेव्हा इथे आकाशला त्या दोघांना एकत्र एवढा आनंदी बघून थोडासा राग आलेला असतो. नम्रतासाठी इतका दिवसभर तो इथे बसून असतो आणि ते अचानकपणे तीसुद्धा इतकी उशिरा शुभूबरोबर आलेली असते आणि ते सुद्धा आईस्क्रीम वगैरे खात. त्यामुळे आकाशला थोडं वाईट वाटलेलं असतं. नम्रता येते आणि म्हणते, आकाश तुम्ही इथे, तुम्ही आलात ते खरंच मला माहिती नव्हतं. तुम्ही मला फोन का नाही केलात? चला ना, चला आता आपण बोलूया. तेव्हा आकाश म्हणतो, मला बोलायचं होतं म्हणूनच मी आलो होतो, पण आपण आता नको बोलूया, आपण उद्या सकाळी बोलू. तू सुद्धा थकली असशील, जा आणि आराम कर. तेव्हा आकाश तिच्याबरोबर काहीही न बोलता सरळ आता निघून जातो. तेव्हा इथे नम्रताला फारच वाईट वाटतं. तर इथे वल्लरी आता विचार करत असते, काहीही झालं तरी घरामध्ये सुप्रियाने मला बघता कामा नये. त्याआधी मला काहीतरी तमाशा करायलाच पाहिजे. तेव्हा वल्लरी आपल्या रूममध्ये येते आणि उशीच्या कव्हरमध्ये तिने सुप्रिया आणि रमाकांत या दोघांचा पेपरमध्ये छापून आलेला फोटो ठेवलेला असतो आणि तोही फोटो ती आता घरातल्या सर्व लोकांना दाखवणार असते. तर इथे रमाकांत काका मंदिरामध्ये बसलेले असतात. ते सगळ्यांपासून दूर गेलेले असतात. त्यांच्यासोबत इतका मोठा धोका झालेला असतो ना, की त्यांना त्या सगळ्यामधून कसं बाहेर पडायचं काही कळत नसतं. ईश्वरीला आठवत असतं, रमाकांत काका एकदम तिच्या अगदी जवळून नाही पण समोरून गेले. त्यामुळे ते त्यांना पकडण्यासाठी सुद्धा गेली होती, पण ते काही तिला दिसले नाही, ते हातातून निसटून गेले. तेव्हा ती इतकी विचारत बसलेली असते. अर्णव येतो आणि फक्त एवढंच म्हणतो की मी सिंदूर. तेव्हा इथे ईश्वरी इतकी घाबरते, इतकी घाबरते की जोरात ती किंचाळते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं अगं, इतकी का जोरात ओरडलीस? मी फक्त तुला हाक मारली, मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही अचानकपणे इथे आलात भूतासारखे. घाबरले ना मी, किती घाबरले. तेव्हा अर्णव म्हणतो, कोण मी? मी भूत आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, तुम्ही भूतच आहात. मला तुमची भीतीच वाटते. आमच्या गावामध्ये होता ना एक माणूस, भूत्या काका, तो जाऊन कौलावरती बसायचं सगळ्यांच्या. त्याला जसं बघून मी घाबरायचे ना, तशीच मला तुमची पण भीती वाटते. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे मी भूत, तू मला भूत म्हणतेस. एक गोष्ट लक्षात ठेव मी सिंदूर, लग्नाच्या आधी आहे ना, म्हणजे इलिजिबल बॅचलरची एक लिस्ट निघते, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव माझं होतं. मोस्ट इलिजिबल बॅचलर, कळतं आहे का? त्या लिस्टला सगळ्यात पहिलं नाव माझं होतं. ईश्वरी म्हणते, काय माहिती देवा कोणती लिस्ट काढतं ते, त्यांना काही दुसरी कामंधामं नसतात. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अच्छा तो आता असंच बोलशील, पण मी सांगतोय ना तुला की मी काही भूत वगैरे नाही आहे. आणि तो पुन्हा म्हणतो, नाही नाही मी सिंदूर, तू अगदी बरोबर बोलतेस, नाही मी भूतच आहे, नाही का? भूत आहे मी, म्हणून तर मी एका विच बरोबर राहतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय विच? विच म्हणजे कोण? जखील. तेव्हा अर्णव म्हणतो, हां हडळ असते ना हडळ, मग आता भूत कुणाबरोबर राहतो? हडळबरोबरच राहतो ना, मग तू हडळच आहेस. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही काही बोला मला, पण मला जखीन किंवा आढळ म्हणालात ना तर मला अजिबात आवडणार नाही, मी आत्ताच सांगते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं बरं बाबा, बरं ठीक आहे, पुन्हा मी नाही बोलणार, सॉरी. आणि तो येतो आणि म्हणतो, बाळाचं बारसं आहे, मग आता काहीतरी नाव ठेवायला हवं ना, मग आता नावं ठेवूया का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आता तुम्ही जर हे सगळं बाजूला ठेवलं तर आपल्याला वेळ मिळेल ना नावं ठेवण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी तुझ्याबरोबर नाही भांडणार आहे, चल आता विचार कर नावं काय ठेवायची ते. तरी इथे मामा, वल्लरी, आजी सगळेजण क वरून एक एक नाव सुचवत असतात. तेव्हा आजी काय म्हणते, एक काम कर तू अविनाश, अरे जी काही नावं तुला सुचतील ना ती सगळी नावं लिहून ठेव, मग त्यातलं आपण एक नाव फायनल करू, आहे ना? तेव्हा वल्लरी म्हणते, आई हल्ली आहे ना छोट्या नावांचा ट्रेंड आहे, म्हणजे काव्या बरोबर, त्याचबरोबर कवी, अशा पद्धतीची नावं आपण ठेवू शकतो. तेव्हा इथे आजी म्हणते, पण मला नाही आवडत तशी नावं,
मला मोठी मोठी 4-5 अक्षरी नावं आवडतात. तेव्हा राकेश म्हणतो, आजी आपण मोठी नावं ठेवतो पण मग सगळेजण त्याचं छोटंच नाव करतात ना, म्हणून आपण ठेवताना छोटंसं नाव ठेवूया. तेव्हा इथे त्यांना आता चांगलं असं नाव सुचत नसतं. तेव्हा ईश्वरी अर्णव दोघेजण विचार करत असताना ईश्वरी म्हणते, सर अक्षर लक्षात आहे ना, क आहे क. आणि ती जोरात ओरडते आणि म्हणते, मला नाव सुचलंय. हो सर सुचले मला नाव. अर्णव म्हणतो, काय काय सुचलंय तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, कर्णिका. कसं आहे नाव सांगा ना. कर्णिका. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ठीक आहे पण ह्या नावाचा अर्थ तरी काय? कर्णिका. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर कर्णिका म्हणजे कुठल्याही फुलाचा केंद्रबिंदू. म्हणजे इथे फुलाचाच केंद्रबिंदू नाही तर अशी कुठलीही वस्तू, त्या वस्तूचा केंद्रबिंदू, त्याला म्हणतात कर्णिका. तेव्हा तो म्हणतो, अच्छा नाव तर छान आहे, ठीक आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, चला मग आपल्याला सुचलेलं नाव आपण जाऊन सांगूया ना, चला. तेव्हा इथे नावं ठेवत असताना अंजली आलेली असते. ती म्हणते, काय मग मामा सुचलं का नाव काय ठेवायचं आहे ते? तेव्हा मामा म्हणतात, हो ग लिस्ट तर केली आहे पण अजून इथे छान असं नाव काही सुचलेलं नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, राकेश मी काय म्हणते तुम्ही सुचवा ना आपल्या बाळाचं एखादं नाव. तेव्हा राकेश म्हणतो, इथे मला स्वतःचं नाव काही आठवत नाही आहे, मी बाळाचं नाव काय ठेवणार. तेव्हा इथे मामा म्हणतात, नाही तर काय, त्यांना स्वतःचं नाव नाही आठवत, ते काय बाळाचं नाव ठेवणार आहेत. तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि म्हणते, आजी मला एक नाव सुचले सांगू का? म्हणजे आम्हाला असं वाटतं आपण बाळाचं नाव कर्णिका ठेवलं तर कर्णिका. तेव्हा आजी म्हणते, कर्णिका नाव तर छान आहे, एक काम कर अविनाश तू लिहून ठेव, पण अजून काही चांगलं सुचतंय का ते बघूया. तेव्हा इथे अंजली म्हणते, नाही नाही कर्णिका नाव ठेवलं जाणार नाही आणि तसंही बाळाची आई मी आहे, त्यामुळे बाळाचं नाव ठेवण्याचा पूर्णपणे अधिकार मला आहे. तेव्हा ईश्वरी अर्णवला फार वाईट वाटतं. राकेश म्हणत असतो, मी काय म्हणतो आपण एक काम करूया ना, ज्याला जे नाव आवडतंय आपण प्रत्येकाच्या नावाच्या चिठ्ठ्या करून गणूबाप्पासमोर ठेवूया आणि मग त्यातली एक चिठ्ठी उचलून आपण विचार करूया की आता नाव कुठलं ठेवायचं ते. तेवढ्यात आता चर्चा सुरू असताना आकाश आलेला असतो. आकाश येतो तेव्हा सगळेजण म्हणतात की आकाश अरे कुठे गेला होतास तू? तो म्हणतो, काम होतं बाहेर गेलो होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, आकाश भाऊजी चला आता बाळाचं एखादं नाव सुचवा बरं क वरून. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही मला काही सुचणार नाही आहे. तेवढ्यातच इथे राकेशला फोन येतो. राकेश म्हणतो, मी आलोच हा, आणि तो मोबाईल घेऊन सरळ बाहेर जातो. आणि तेव्हा इथे अर्णव मामाला खुणावतो. मामासुद्धा लगेच म्हणतात की मी आलोच हा, आणि मामा आता राकेशला बघण्यासाठी त्याच्या मागे मागे आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. राकेशचं कारस्थान आज तरी बाहेर येईल असं त्यांना वाटत असतं, पण तसं काहीच होत नाही. राकेश फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो, कोण आहात कोण तुम्ही? हे बघा मी तुम्हाला सांगतोय ना, मी काही वकील वगैरे नाही आहे, मला काहीच आठवत नाही आहे. माझा खूप मोठा अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये माझी स्मृती गेली आहे, मला आधीचं काहीसुद्धा आठवत नाही आहे. त्यामुळे तुम्ही विनाकारण मला फोन करून त्रास देऊ नका, मी तुमची कुठलीही केस घेतलेली नाही आहे. तेवढ्यात तिथे मामा येतात. त्यांना वाटतं ह्याचं भांडणं फुटेल, पण राकेश आता मामांनाच अडकवतो. तो म्हणतो, मामा हा फोन घ्या आणि या लोकांना सांगा ना की मी काहीच केलेलं नाही आहे म्हणून, म्हणजे मी कुणाची केस वगैरे घेतलेली नाही. तेव्हा प्रेक्षकांनो मामा आता हॅलो म्हणतात तर फोन कट झालेला असतो. तर इथे शुभू, नम्रता आणि सुप्रिया जेवायला बसलेले असतात. शुभू आता नम्रताच्या गमती जमती सांगत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की ही इतकी जोरजोरात ओरडत होती की मला असं वाटलं आम्हाला आता तिथून हकलून देत आहेत की काय. ते लोक हकलून द्यायच्या आधी आम्ही तिथून निघालो. हो ना नम्रता? तेव्हा नम्रता आता जास्त काही बोलतच नाही, कारण आकाश दिवसभर तिची वाट बघत बसलेला असतो आणि ती बाहेर गेलेली असते आणि ती सुद्धा ॲडशूट बघायला. म्हणजे एका बाजूला ती रागवते आकाशवरती लग्नासाठी आणि दुसऱ्या बाजूला लगेच कुठेतरी फिरायला वगैरे शुभू बरोबर आहेच, आणि त्या गोष्टीचा राग इथे आकाशला आलेला असतो. आणि तेव्हा इथे नम्रताला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आकाश माझ्याबरोबर काहीही न बोलता निघून गेला. तेव्हा ती आता खाण्याकडे काही लक्ष देत नाही. तेव्हा इथे शुभू आता त्याचा महत्त्वाचा फोन आलेला असतो, तो तिथून त्यांना बाय करून निघून जातो. आणि तेव्हा इथे नम्रतासुद्धा जेवणावरून उठत असते. सुप्रिया म्हणते, नमो का लगेच उठतेस?
पूर्णपणे जेव बाळा. आणि ती म्हणत असते की काळजी करू नको, उद्या तुझं आकाशबरोबर बोलणं होईल तेव्हा समजावू त्यांना, मग तर चालेल ना. आणि ते येणार आहे तुला माहिती नव्हतं का? नम्रता म्हणते, हो आई, मला खरंच माहिती नव्हतं, नाहीतर मी लवकर आले असते ना. नाहीतर आकाशने एकदा मला फोन तरी करायचा, मी लवकर घरी परत आले असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, ह्या अशा वागण्यामुळे आहे ना तुमच्या दोघांमधलं अंतर वाढतं आहे, गैरसमज वाढत आहेत, हे लक्षात ठेवा. तेव्हा इथे आता वल्लरीने बारशाचं आमंत्रण द्यायला फोन केलेला असतो. ही गोष्ट सुप्रिया नम्रताला सांगते. तेव्हा नम्रताला खूप आनंद होतो की वल्लरीने फायनली सुप्रियाला फोन केला. त्यानंतर इथे आकाश टेन्शनमध्ये असतो. वल्लरी म्हणते, काय रे आकाश, काय झालं, कसला विचार करतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, मी कसलाही विचार करत नाही आहे, सांगण्यासारखं काय नाही आहे मॉम. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता तू तुझ्या मॉमपासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवणार आहेस का? बरं, कुठे गेला होतास? त्या नम्रताकडे गेला होतास का तिला भेटायला? काय मग काय झालं बोलणं? तेव्हा आकाश म्हणतो की तिच्याजवळ भेटून बोलायला ती घरात तर असायला हवी होती ना, ती घरामध्येच नव्हती. तेव्हा ती शुभू बरोबर ॲडशूट बघायला गेली होती असं आता आकाश सांगतो. हा शुभू कोण आहे? तर शुभू हा इंदोरवरून आला आहे आणि तो तिचा लहानपणीचा मित्र आहे, ते सोबत लहानाचे मोठे झालेत. तेव्हा इथे वल्लरी त्याच्या मनामध्ये विष पेरते आणि म्हणते, बघू आकाश, नक्की तो शुभू तिचा मित्रच आहे ना, की अजून कोणी? तेव्हा इथे आकाश आता गप्पच बसतो. त्याच्या मनामध्ये कदाचित तोच विचार आलेला असतो. नम्रता हसत नसते, बोलत नसते. तेव्हा शुभू तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो टेडी आणून, आणि तेव्हा ती त्याला तिथून जायला सांगत असते. तेव्हा इथे ज्या वेळेला नम्रता हसते ना, त्याच वेळेला तो शुभू तिथून निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, शुभू गेल्यानंतर नम्रता हसलेली असते, मात्र आकाशच्या चेहऱ्यावरचं हसू गेलेलं असतं. तर इथे ईश्वरी बाळाला खेळवत असते. तिचा धक्का लागतो आणि पावडर खाली सांडते. तेव्हा इथे अर्णव आता बोलायला आलेला असतो. तेवढ्यातच तिच्या हातातली पावडर अर्णवच्या चेहऱ्यावरती उडते. ती म्हणते, सर काय आहे? अहो, तुमचा चेहरा जरा आरशामध्ये बघा. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय पावडर लावलीस तू? जोकर दिसतोय मी, जोकर आता. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर, आता तर म्हणालात ना तुम्ही कोण आहात, तर तुम्ही भूत आहात आणि आता लगेच जोकर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे सगळं तुझ्यामुळे झाले. कशाला अशी पावडर फेकून मारलीस? आणि मग खाली पडलेल्या पावडरवरून त्याचा धक्का आता स्वतःलाच लागतो आणि पाय सटकून तो पडणार असतो. पाय सटकून तो पडणार. तेवढ्यातच इथे अर्णव ही ईश्वरी दोघे एकमेकांना सावरतात, एकमेकांना पकडतात. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय आहे, सगळी पावडर खालीसुद्धा सांडून ठेवलीस, लक्ष कुठे असतं तुझं, तुला कळत नाही का अजिबात? तेव्हा इथे बाळ रडायला लागतं. ईश्वरी म्हणते, ओ ओ बाळा, ओ शांत हो, शांत हो. मामा मामीला ओरडला ते तुला आवडलं नाही का? मामा ओरडला ते आवडलं नाही ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, बघितलं सर, तुम्ही मला ओरडलात ना, हे आपल्या भाचीला अजिबात आवडलेलं नाही आहे, हो ना? तेव्हा इथे ईश्वरी आता बाळाला घेऊन त्याला खेळवत असते, गप्प करत असते आणि ते बाळसुद्धा खूपच तिच्याकडे शांत राहत असतं आणि एकदम सुंदर दिसत असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये वल्लरीने बारशामध्ये तमाशा शेवटीला केलेला असतो. तर तो फोटो पेपरमध्ये छापून आलेला तो फोटो आता इथे आजी, अंजली, मामा सगळ्यांनाच दाखवलेला असतो. तेव्हा अंजली म्हणते, तुझ्या आईने माझ्या आईचं, माझ्या बाबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ती तुझी आई होती. तेव्हा इथे आजी म्हणते, चल, जिने माझ्या सात्विकाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या बाईच्या मुलीला मी माझ्या घरामध्ये अजिबात राहू देणार नाही. चल ईश्वरी, आताच्या आता या घरातून चालती हो. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, मी सिंदूर कुठेही जाणार नाही आहे. जी गोष्ट तुम्हाला आत्ता समजली आहे ना, ती गोष्ट मला कधीपासूनच माहिती आहे आणि मी सुद्धा तेव्हा असेच पुरावे मागितले होते. पण मला आता एका गोष्टीची खात्री पटलेली आहे, आपण जे बघतोय, जे आपल्याला दिसतंय ते खरं नाही आहे आणि त्यामुळे माझी बायको हे घर सोडून कुठेही जाणार नाही, ती इथेच माझ्याबरोबर राहणार, कळलं का? असं अर्णव आता सगळ्यांना ठडकावून सांगतो आणि ईश्वरीला थांबून घेतो.